आज आम्ही गेलो होतो गावाकडे आणि इथं म्हणजे गावाकडे जर नाही गेलं का नाही आमच्या लेकरांना तर करमत नाही. आम्ही 10-15 दिवसातून एकदा सुट्टी दिवशी गावाकडे हमखास जातो आणि इथं गेल्यानंतर काल मम्मीच्या गाईने एक वासरू दिलेलं होतं. त्या वासरांनाच खेळायला चालू होतं. चक्क 2 तास त्या वासरांसोबत गप्पा मारत खेळत बसले होते आणि लहान लेकरांचा आनंद म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीतच असतो आणि इथं छान अशा गप्पा मारतात बघा दोघं जण बहीण-भाऊ. मग काय झालं संध्याकाळचं सगळं जेवण वगैरे आवरलं. आम्ही सगळेजण गप्पा मारत झोपलो म्हणजे संध्याकाळचं काही शूट वगैरे घेतलं नाही. नंतर सकाळी उठून बघतो तर इथं घरापाठीमागं सगळे हरभऱ्याला एवढे छान असे ढाळे आले होते आणि सईचं मिठी होती की मला ते हरभरे खायचेत मम्मी. पण चला म्हणलं त्यातले थोडेसे निबर-निबर फक्त तोडून दिले तिला आणि नंतर मग काय शेतात मम्मी म्हणत होती येऊ नको. पण मी त्यांच्यासाठी गेले होते शेतात का तर चला म्हणलं आपण पण खूप दिवस झाले इकडल्या शेतात गेलो नव्हतो. मग तिकडं स्प्रिंकलर वगैरे जोडायचं आलं होतं. मग थोडीफार मदत केली. आणि आमचा दादू तर काय उन्हातच बसत होता कारण की त्याला खूप म्हणजे शेतात आवड आहे. मग काय आता शेवटी शेतकऱ्याच्याच मुलगी आहे मी म्हटल्यानंतर त्याला आवड असणारच. मग इथं आमच्या शेतातली गावरान भेंडी होती आणि नंतर मला यायचं होतं इकडं बार्शीला आणि बार्शीला यायचं होतं तर आमच्या शेतातल्या शेवग्याला शेंगा आलेल्या होत्या आणि त्या शेंगा पाडताना दुसऱ्या शेंगा पडत होत्या आणि 4च शेंगा आलेल्या होत्या निब्बर झालेल्या आणि बाकीच्या सगळ्या कवळ्या होत्या. पण आईची माया वेगळीच असते. तेवढ्या शेंगा बाईला द्यायच्यात असं म्हणून दोघांचं चालू होतं. नीट पाडा असं म्हणत होती. चला आईची माया ही वेगळीच असते. कसा वाटला गावाकडचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा.